चला आपण चिकन घेऊन टाकून न घराकडे चालले जाऊ. बोला ना भाऊसाहेब, काय पाहिजे होतं? एकाच पाव चिकन देऊन द्या ना भाऊ. फक्त पावभर चिकन होऊन जाईल? हो भाऊ, आमची परिस्थिती बरोबर नाही, आम्हाला एक पाव चिकन बी भरपूर होते. ठीक आहे. घ्या भाऊसाहेब तुमचं चिकन. 50 रुपये झाले. चल बाबू. ठीक आहे. हॅलो दादा, बँकेत चालू आहे का आज? हो, मला बँकेत पैसे टाकायचे होते. बरं बरं, येऊन राहिलो मी 10 मिनिटामध्ये. हो. माझी बॅग, माझी पैशाची बॅग कुठे गेली? भाऊ 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 ओ दादा, माझी इथे बॅग होती दुकानामध्ये, तुम्हाला दिसली का? नाही दिसली भाऊ. माझ्या बॅग मध्ये 1,30,000 रुपये होते. आता काय करू? पप्पाजी, हे घे तुमची बॅग. कुठे ठेवू? माझी बॅग नाही, माझी बॅग नाही. तुमचीच बॅग असेल, तिथे ठेवली होती ना चिकनच्या दुकानामध्ये. नाही, माझी ना. दाखव. एवढे सारे पैसे, मोबाईल पण नाही बेटा, हे आपले नाही आहे. ज्याच्या आहे त्याला मिळालं पाहिजे. बाबू फोन कसा उचलते? थांब, मी आता आपल्या फोन लावतो. नंबर दिसत आहे ना? मदत करा बाबा हनुमानजी. परमात्मा एक सेवक. हॅलो. हॅलो, नमस्कार दादा. नमस्कार दादा. दादा, तुमची बॅग माझ्याकडे आलेली आहे. का? माझी बॅग तुमच्याकडे? तर दादा, तुम्ही येऊन घेऊन जा आपली बॅग. दादा, कुठून बोलून राहिले तुम्ही? मी इथे गाव तलावापाशी. बरोबर, आलो दादा मी. थांबा. हॅलो. होय, तुमची बॅग. दादा, खूप खूप धन्यवाद जी तुमच्या. दादा, मला एक गोष्ट सांगा. ह्या बॅग मध्ये 1,30,000 रुपये होते. ते पैसे बॅग तर तुम्ही घेऊन गेले, मग हे तुम्ही मला फोन करून का बरं सांगितलं का, दादा तुमची बॅग घेऊन जा? हे पैसे तुम्ही ठेवू शकत होते आणि तुमचं सगळं काही चांगलं होऊ शकत होतं. नाही भाऊ, आमच्या परमात्मा एक मार्गामध्ये हे सर्व शिकवलेलं नाही भाऊ. अगर हे आज मी 1,30,000 रुपये माझ्यावर ठेवलं असतं, मला समोर जाऊन याची भरपाई करावी लागली असती. नाही भाऊ, हे नाही पाहिजे आम्हाला. आमची चटणी भाकरच चुकाची आहे. तुम्ही हे घेऊन जा. नमस्कार.